नमस्कार, माझे नाव सारसेकर चंद्रकन्या अनंत. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तारसन्ना, तालुका जिल्हा बीड या ठिकाणून मी आलेली आहे. माझं जे प्रोजेक्ट आहे तो गणिताच्या संदर्भात आहे. त्यामध्ये हसत खेळत गणित, नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य हा एक मी प्रोजेक्ट सादर केलेला आहे या ठिकाणी. त्याच्यामध्ये वेगवेगळे हे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये भूमितीमध्ये भौमितिक आकाराची ओळख, त्यानंतर विविध भौमितिक आकारामधून बनवलेला एक रोबोट बनवलेला आहे. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस शाळेमध्ये शिकवतो त्यावेळेस बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी कच्चे असतात किंवा त्या मुलांना म्हणजे बऱ्याच काही गोष्टी जमत नसतात. सध्या आपलं जे चालू झालेलं आहे, ज्या अध्ययन निष्पत्ती आहेत तर त्या अध्ययन निष्पत्तीनुसार बरेच मुलं अशी कच्ची असतात की जेणेकरून त्यांना मॅथ जमत नाही. असं म्हणतात ना की मॅथ इज मदर ऑफ ऑल सब्जेक्ट. त्या पद्धतीनं गणितामधून प्रत्येक विषयाचा उगम होतो असं आपण म्हणायला काहीच हरकत नाही आहे. त्यामध्ये मी मुलांना हे जे शैक्षणिक साहित्य या ठिकाणी दिलेलं आहे तर याचा उपयोग आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यासाठी आपण हे वेगवेगळे आपण वापरू शकतो. खडे दिलेले आहेत, गोट्या दिलेल्या आहेत आणि बऱ्याच पद्धतीचं हे शैक्षणिक साहित्य आहे. त्यानंतर भौमितिक आकाराची ओळख, त्यानंतर स्क्वेअरमध्ये म्हणजे जो आपण वर्ग आणि वर्गमूळ म्हणतो तर ते या पद्धतीचं एक शैक्षणिक साहित्य मी बनवलेलं आहे. त्यानंतर चढता उतरता क्रम, सप्ताहाचे वार, नाणी नोटा, त्यानंतर जे फॉर्म्युले असतात मॅथमध्ये A+B = तर त्या पद्धतीचं म्हणजे हे जे अल्जेब्रिक्स आहेत आपल्या मराठीमध्ये तर त्या पद्धतीचं मी ते बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर जी सारणी आहे ती सारणी पण हे केलेली आहे. आणि हसत खेळत गणित शिकणं यामध्ये एक सापशिडी बनवलेली आहे की जेणेकरून मुलं त्या सापशिडीचा वापर अगदी चांगल्या पद्धतीने करू शकतील. त्याच्यानंतर हे जे शेप्स आहेत आपले तर ते देखील या ठिकाणी मांडलेलं आहे. त्या ठिकाणी इथं वारांची ओळख, त्या ठिकाणी आपण हे जे साहित्य आहे त्याला फक्त आपल्याला असं फिरवायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला वाराची देखील मुलांना आपण ओळख करून देऊ शकतो. त्यानंतर या ठिकाणी त्यानंतर हे एक ऋतुचक्र बनवलेलं आहे. या ऋतुचक्रामध्ये मराठी महिने, त्यानंतर इंग्रजी महिने, त्यानंतर आपले हे जे महिने आहेत आणि ऋतू आहेत याचे देखील एक चक्र बनवलेलं आहे. म्हणजे मराठी महिन्यामध्ये महिना आणि त्याचे दिवस किती आहेत, इंग्रजी महिन्यामध्ये महिना आणि त्याचे दिवस किती आहेत. त्याच्यानंतर हे जे आपले ऋतू आहेत ऋतू हे 2 प्रकारे आपण हे केलं जातं, म्हणलं जातं तर त्या पद्धतीचे ऋतू देखील या ठिकाणी मी हे केले. आणि स्वतः हँडमेड आहेत, स्वतः बनवलेलं हे साहित्य आहे. जो आपला मध्यंतरी एक NCERTचा एक प्रोजेक्ट होता, त्याचं नाव होतं की TLM, टीचर लर्निंग मटेरियल. तर तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी ह्या शैक्षणिक साहित्याची निर्मिती केलेली आहे. म्हणजे गणित ज्या विद्यार्थ्यांना गणित नकोसं वाटतं त्या मुलांना देखील गणित हवंसं वाटावं यासाठी मी या पद्धतीचं हे बनवलेलं आहे, या पद्धतीचं साहित्य बनवलेलं आहे. त्यानंतर मी तिकडे येऊ का, बंद करायला थोडं पॉज. ऑल बायोमेट्रिकल जे शेप्स आहेत त्या शेप्सचा यूज करून हा रोबोट बनवलेला आहे. त्याच्यामध्ये रेक्टँगल असेल, सर्कल असेल, स्क्वेअर, पूर्ण टोटल यूज करून, टोटल बायोमेट्रिकल शेप यूज करून या ठिकाणी एक रोबोट बनवलेला आहे. तो म्हणजे तो मुवमेंट देखील करू शकतो अशा पद्धतीचा रोबोट मी बनवलेला आहे. आणि हलणारा रोबोट आहे हा. जवळपास हे बनवताना मला एक 5-6 दिवस लागले बनवते वेळेस, पण हा एक मी रोबोट बनवलेला एक म्हणजे वेगळं पण काहीतरी ह्या प्रोजेक्टमधलं असावं या ठिकाणी. त्यानंतर काही मुलांना संख्यांचा प्रॉब्लेम येतो तर मग त्या सारख्या संख्या असतील तर मग त्या वाचताना देखील मुलांना सोप्या जाव्यात या उद्देशानं हे संख्यांचं पण कार्ड बनवलेलं आहे. त्याच्यानंतर हे संख्याचक्र. आता जी छोटी मुलं असतात
म्हणजे पहिली दुसरीची. बऱ्याच मुलांना काही संख्या देखील समजत नाही, म्हणजे 3ला ते 6 करतात किंवा 6ला ते 3 करतात, म्हणजे अशा त्यांच्याकडनं छोट्या छोट्या मिस्टेक्स होतात. तर या ठिकाणी संख्याचक्राचा देखील आपण या ठिकाणी वापर करू शकतो. त्यानंतर हे एक मी हे जे यूज अँड थ्रोचे कप्स आहेत तर त्याचा यूज करून मी एक हे बनवलेलं आहे, बाहुली नाट्यासारखं बनवलेलं आहे. म्हणजे ते कन्वर्शन करू शकतात की हां तुला काय हवं आहे, हां तुझ्याकडे किती पैसे आहेत, तर माझ्याकडं इतके पैसे आहेत, अरे तुझ्याकडं 2 पेन्सिल आहेत तर तू मला त्यातली एक देशील का, मग ह्यांच्या दोघांमध्ये कशाचं कन्वर्शन झालं किंवा काय. तर या पद्धतीनं हे बाहुली नाट्यासारखं एक छोटासा एक प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर ही एक सापशिडी बनवलेली आहे. त्यानंतर ही एक सापशिडी बनवलेली आहे. तर जेणेकरून म्हणजे मनोरंजन आलं पाहिजे गणित शिकते वेळेस मुलांना. खूप सुंदर तुम्ही प्रेझेंटेशन बनवलेलं आहे. अगदी प्रत्येक विद्यार्थ्याला गणित विषयाबद्दल आवड निर्माण करणाऱ्या तुम्ही शैक्षणिक साहित्याची निर्मिती केलेली आहे. साधारणतः मॅडम हे सर्व बनवत असताना तुम्हाला साधारणतः किती खर्च आला या प्रयोगासाठी? खर्च असं सांगू शकेल किती आला तुम्हाला हे साहित्य बनवताना? सबसिडी का मॅडम? सबसिडी हो सबसिडी. आता खर्चाचं बोलायचं म्हणलं तर बऱ्याच वस्तू या ठिकाणी टाकाऊतून टिकाऊ या पद्धतीने मी बनवल्या आहेत. त्याच्यानंतर पूर्वी महाराष्ट्र शासनाचे जे अनुदान यायचे शिक्षक अनुदान, तर त्या अनुदानातून काही वस्तू मी या ठिकाणी बनवलेल्या आहेत. एक अंदाजे खर्च या सर्व वस्तूंचा सांगायला गेलं तर एक 3-3.5 हजाराच्या आसपास हे पूर्ण साहित्य बनलेलं आहे.